हॅलो फ्रेंड्स, कसे आहात आपण सगळे? आय होप आपण सगळे हॅप्पी आणि हेल्दी असालच. एका लाँग ब्रेकनंतर मी आपली सखी कोमल आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे महाराष्ट्र स्पेशल अशी खास रेसिपी, म्हणजेच हिरव्या मिरच्यांपासून तयार केलेला झणझणीत असा ठेचा किंवा खरडाही म्हणतो आपण त्याला, आणि पौष्टिक अशी ज्वारीची भाकरी. ज्वारीची भाकरी कशी बनवायची याची मी काही तुम्हाला खास टिप्स देणार आहे. त्याचबरोबर खरडा किंवा ठेचा म्हणजेच फक्त हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे याचा वापर करून तयार करतो, त्याला आपण ठेचा म्हणतो. आणि खरडा यामध्ये फक्त आपण शेंगदाणे ॲड करतो, म्हणजेच हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे आणि जिरे ॲड करून तयार केलेला खरडा. तर आज आपण बघणार आहोत झणझणीत असा खरडा. तोंडाला पाणी आलं, हो की नाही? चला, जास्त वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर इकडे मोठ्या थाळ्यामध्ये मी ज्वारीचं पीठ जे आहे ते चाळून घेत आहे. ज्वारीचं पीठ जर बारीक असेल तर त्याला चाळून घेण्याची काहीच आवश्यकता भासत नाही, पण हे थोडंसं पीठ जाडसर आहे, त्यामुळे मी हे चाळून घेत आहे. बरेच लोक ज्वारीच्या भाकरीमध्ये मीठ टाकून ज्वारीची भाकरी खातात, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता. पीठ जे आहे ते पूर्ण चाळून झालेलं आहे. आता ज्वारीची भाकरी करताना आपल्याला लागेल तितकंच पाणी घ्यायचं आहे, थोडं थोडं करून. तर अशा प्रकारे मी लागेल तेवढं पाणी घेत आहे. जसं तुम्हाला जाणवेल की याच्यामध्ये पाण्याची गरज आहे तसं आपल्याला पाणी ॲड करत जायचं आहे. एका वेळेला आपण 1 ते 2 भाकरीचं पीठ मळून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे मी भाकरीचं पीठ जे आहे ते चांगलं व्यवस्थित मळून घेत आहे. पीठ जे आहे ते मी आता थोडंसं पाणी टाकून आणखीन मऊ करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हाताचा जोर देऊन छान असं मऊ करून घ्यायचं आहे सगळं पीठ. आता इकडे आपलं दोन्ही भाकरीचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. तर बाकी जे ताटाला लागलेलं जे पीठ आहे ते पण मी अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे. तर एक गोळा मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि पहिल्या भाकरीचं जे पीठ आहे ते अशा प्रकारे हाताने मी त्याचा चपटा एक गोळा तयार केलेला आहे. एका थाळ्यामध्ये मी पीठ जे आहे ते आता चाळून घेत आहे. आता जो गोळा आपण तयार केला होता पिठाचा, तो मी या पिठावर ठेवला आहे आणि थोडंसं पीठ जे आहे हे हाताला लावून घेतलेलं आहे. आणि भाकरीच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे आधी थापून घ्यायच्या आहेत. भाकरीच्या कडा ज्या आहेत ह्या पातळ थापायच्या आहेत, जेणेकरून भाकर जी आहे चांगली फुगते. तर अशा प्रकारे भाकर जी आहे मी गोल करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर भाकरीच्या कडा ज्या आहेत त्या पूर्ण थापून झालेल्या आहेत. आता भाकरीचा जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे व्यवस्थित थापून घेत आहे. तर आपली जी भाकर आहे, पहिली भाकर आता भाजण्यासाठी तयार आहे. आता इकडे हाय फ्लेमवर मी एक तवा चांगला गरम करून घेतलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भाकर टाकण्याआधी तवा हा चांगला गरम झालेला पाहिजे. तर भाकर जी आहे ती या तव्यावर मी अगदी अलगदपणे ठेवलेली आहे. आता मी गॅसची फ्लेम जी आहे ही मध्यम केलेली आहे. आता अशा प्रकारे आपल्याला ह्या भाकरीला एका बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पाण्याचा वापर कमी करायचा आहे. जर आपण जास्त पाणी लावलं तर भाकरीला जी आहे तडा जाते, भाकर फुगत नाही. त्यामुळे शक्यतो कमी पाण्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर अगदी मीडियम हीटवर आपल्याला भाकर जी आहे ती पूर्णपणे आता मस्त भाजून घ्यायची आहे. तर मी अशा प्रकारे संपूर्ण भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे. पाणी लावून झाल्यानंतर भाकर जी आहे ती अर्धा ते 1 मिनटापर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे ती दुसऱ्या अंगावर पलटी करून घ्यायची आहे. आता पुन्हा या भाकरीला 1 ते 2 मिनटापर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण ह्याला दुसऱ्या अंगावरती भाजून घेणार आहोत. यासाठी भाकर आपण आता अशा प्रकारे पलटी करून घेत आहोत. बघू शकता किती छान अशी भाजून झालेली आहे ही. आपण आता बघू शकता भाकर जी आहे ती आता फुगत आहे. भाकर फुगली याचाच अर्थ भाकर जी आहे छान अशी तयार झालेली आहे, मस्त.
वा, खूपच मस्त. आपण बघू शकता दोन्ही बाजूनी किती छान अशी टम्म ही फुललेली आहे. आपल्या भाकरी ज्या आहेत त्या आता तयार झालेल्याच आहेत. तर आता त्याच तव्यावर मी मिरचीचा खरडा तयार करून घेत आहे. त्यासाठी मी मूठभर शेंगदाणे जे आहेत ते घेतलेले आहेत. आता हे मंद खरपूस होईपर्यंत मंद आचेवर छान असे भाजून घेणार आहे. आपला तवा जो आहे हा ऑलरेडी तापलेला होता, त्यामुळे मी ह्याला मंद आचेवर छान असे खरपूस भाजून घेणार आहे. शेंगदाणे जे आहेत ते छान असे खरपूस भाजून झालेले आहेत. आता मी एका दुसऱ्या प्लेटीमध्ये ह्याला काढून घेत आहे. आता मी याच्यामध्ये मिरच्या भाजून घेत आहे. तवा आपला ऑलरेडी चांगला गरम झालेला होता, त्यामुळे मिरच्या ज्या आहेत ह्या मी मंद आचेवर चांगल्या भाजून घेणार आहे. यामध्ये मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे ॲड केलेला आहे. आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा तेल ॲड करत आहे. तेल ॲड करून झाल्यानंतर अर्धा मिनटापर्यंत ह्याला मंद आचेवर चांगलं परत एकदा परतून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते ॲड करणार आहे आणि पुन्हा एकदा याला अर्धा ते 1 मिनटापर्यंत मंद आचेवर चांगलं व्यवस्थित परतून घेणार आहे. आता या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे मी बंद केलेली आहे. तवा जो आहे तो मी आता बाजूला घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करत आहे. आता एका चपट्या वाटीच्या साहाय्याने मी याला अशा प्रकारे आता तव्यावरतीच वाटून घेणार आहे. तुम्ही मिक्सरला वाटलं तरीही चालेल. पारंपरिक पद्धतीचा ठेचा किंवा खरडा जो आहे तो खलबत्त्यामध्ये, वाट्यावरती किंवा अशा पद्धतीनेच वाटला जातो. तुम्हाला जर मिक्सरवरती काढायचं असेल तुम्ही मिक्सरलाही याला फिरवू शकता आणि ह्याला जास्त बारीक नाही करायचं आहे, कारण की ह्यातला जो प्रत्येक कण आहे शेंगदाण्याचा, लसणाचा, मिरचीचा, तो जरा मोठा आपल्या दाताखाली आला ना की ह्याची चव जी आहे ती मस्त अफलातून लागते. तिखट तर ऑफकोर्स असणारच, तिखट नसेल तर ह्याला काही मजाच नाही आहे. तर अशा प्रकारे मी याला ह्या पेल्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं एकजीव करून घेत आहे. तर इकडे आपला जो खरडा आहे तो आता पूर्णपणे तयार झालेला आहे. मस्तच. वा, क्या बात है. ते बघूनच तोंडाला पाणी आलेलं आहे. मस्त आपला झणझणीत असा तयार झालेला हिरव्या मिरच्यांचा खरडा आणि पौष्टिक अशी आपली ज्वारीची भाकरी आता खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा तरी आपल्या घरच्यांसाठी किंवा गावाकडची आठवण म्हणून तरी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि ट्राय म्हणजे नेहमी जर करत असाल तर कमेंट्स करून नक्की कळवा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर आणि लाईकसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. बाय.